पुण्यात काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्दीच्या दादागिरीचं भूत डोक्यावर बसलंय की काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय। 2 दिवसांपूर्वीच पुणे शहरातील वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याचा कॅब चालकाला मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता शहरातील आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने एक मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। तर संबंधित पोलीस उपनिरीक्षकासोबत असलेल्या मित्राने मेडिकल चालकाच्या विरोधात तक्रार दिली आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही सर्व घटना पुण्यातील नारायण पेठेत 13 ऑगस्ट रोजी घडली। तसेच ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। विजय सरवार असे या अधिकाऱ्याचे नाव आहे। ते चंदननगर पोलीस स्टेशन येथे परिवीक्षाधीन म्हणजेच प्रोबेशनल पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यात याबाबत मेडिकल चालक महादेव चौरे यांनी फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नारायण पेठेतील मातोश्री मेडिकल येथे फिर्यादी महादेव चौरे हे मेडिकलमध्ये झाडू मारत होते। यावेळी त्यांच्या दुकानासमोर पोलीस उपनिरीक्षक विजय सरवार त्यांच्या मित्रांसोबत थांबले होते। दुकानासमोर उभा राहिलेल्या या लोकांना मेडिकल चालकाने बाजूला होण्यास सांगितलं। यातून त्यांच्यात वाद झाला। दरम्यान पोलीस उपनिरीक्षक विजय सरवार यांनी त्यांच्यासोबत असलेल्या हनुमंत रायकर यांनी फिर्यादी व्यक्तीला मारहाण करत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली। ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। त्याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुसऱ्या बाजूला याच प्रकरणात सुमित रायकर यांनी देखील महादेव चौरे यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिल्यावरून मेडिकल चालक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे। शगुफ्ता शेख,